किशनगंजमध्ये भाजपच्या स्वीटी सिंह या आघाडीवर आहेत। प्रशांत किशोरांच्या जनसुराजचे 5 उमेदवार पुढे। अलीनगरमधून भाजपच्या मैथिली ठाकूर ज्या लोकगायिका आहेत त्या देखील आघाडीवर आहेत। बघा आपण बिहारचे अपडेट्स पाहतोय। महुआमधून तेज प्रताप यादव पिछाडीवर आहेत। सुरुवातीच्या कालांमध्ये एनडीए बहुमताच्या जवळ आहे, जो 122 चा आकडा आहे त्याच्या जवळ आहे। तर रुपवली मतदारसंघातून जेडीयू पुढे आहे। मी थेट जातोय नवनाथ बन यांच्याकडे। नवनाथजी, सगळा जो कल येतोय तो एनडीएच्या बाजूने आहे, तुमची प्रतिक्रिया काय? निश्चितपणे जनतेचे आशीर्वाद हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, नितीश कुमारजी यांना बघायला मिळत आहेत। मगाशी चावके सरांनी एक मुद्दा मांडला की महिला आर्थिक सक्षम होत आहेत, त्याच्यामुळे राज्याच्या विकासावर परिणाम होतो। तर असं नाही आहे की ज्या पद्धतीने महिलांना हे रोजगार निर्मितीसाठी पैसे दिले जातात, त्यातून राज्याचं चलन वाढतं, मोठ्या प्रमाणात महिला खर्च करतात, त्यातून राज्याचं उत्पादन देखील वाढतं, हे देखील समीकरण आहे। आणि महिलांवर विश्वास ठेवल्यानंतर निश्चितपणे त्या राज्याची प्रगती होते। महिला आपण नेहमी म्हणतो की एक घरामध्ये एक महिला शिकली तर त्या कुटुंबाचा उद्धार होतो। तसंच एखाद्या महिलेने तिथं छोटा उद्योग टाकला, व्यवसाय सुरू केला तर त्याचा फायदा निश्चितपणे तिथल्या कुटुंबाला देखील होतो। आणि आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणींना आपण 1,500 रुपये देतो, त्याचा फायदा आपल्याला निश्चितपणे राज्याचा विकास होण्यासाठी होतो। कारण महिला स्वावलंबी बनतात, त्यांना अभिमान होतो, स्वाभिमान होतो आणि त्याच्यातून राज्याची देखील प्रगती होते। तशीच बिहारमध्ये आता 10,000 रुपये प्रत्येक कुटुंबाला महिलेला देण्यात आले। त्याच्याचा फायदा हा उद्योग उभारण करणं, छोटे छोटे लघु उद्योग सुरू करणं, छोट्या छोट्या व्यवसायामधून कुटुंबाला आधार देणं। तुमचा मुद्दा लक्षात आला। सम्राटजी, मी थेट तुमच्याकडे येतो। आपण बघतोय की महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना यशस्वी झाली, पण किती तारांबळ झाली सरकारची। तिकडे बिहारमध्ये तर थेट 10,000 रुपये प्रत्येक महिन्याला महिलेच्या खात्यात जमा करायचे। आतापर्यंत सुमारे 1.25 कोटी महिलांच्या खात्यात जमा झालेत। हा आर्थिक डोलारा सरकार पेलेल का? हा निवडणुकीच्या आधी घोषणा करणं आणि तेवढी अंमलबजावणी करणं खूप सोपं आहे। 80,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम बिहार सरकारला दरवर्षी जर ही योजना कंटिन्यू करायची असेल तर लागेल। 60 ते 80,000 कोटी रुपये रक्कम बिहार कुठल्या पद्धतीने उभं करणार हा पुढच्या काळात प्रश्न राहील। बिहारला एक आपण विचारात घेतलं पाहिजे, बिहारला बिमारू स्टेट, आजारी राज्य म्हणून त्यांना जे मिळणारे केंद्राकडनं इन्सेंटिव्ह आहेत ते महाराष्ट्राच्या तुलनेनं खूप जास्त आहेत। महाराष्ट्राला इतके इन्सेंटिव्ह, इतक्या सवलती केंद्राकडनं मिळत नाहीत जेवढ्या बिहारला मिळतात। आणि त्यामुळे वेगवेगळ्या योजना एकत्र करून तो एक लाभ देत राहणं असा भाग राहणार आहे। सम्राटजी, तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते।